तर आता बातमी आहे पुण्यामधून। पुण्यात पीएचडी साठी फेलोशिप न मिळाल्यानं विद्यार्थ्यांचं 4 ते 5 दिवसांपासून गुडलक चौकामध्ये आंदोलन सुरू आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटलांनी आंदोलकांची भेट घेतली। आंदोलकांचं उद्धव ठाकरेंशी फोनवरून बोलणं देखील करून दिलेलं आहे। रवींद्र धनगेकरांनी देखील आंदोलकांची भेट घेतली। नवीन नियमांमुळे प्रवेश न झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश द्या, शिष्यवृत्ती रकमेची वाढ आणि अमृत संशोधन योजनेत पीएचडी विद्यार्थ्यांचा समावेश करा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे। तर उद्धव ठाकरेंच्या आंदोलकांसोबत फोनवरून कैलास पाटलांनी जी आहे ती चर्चा घडवून आणलेली आहे। तर रवींद्र धनगेकर यांनी देखील आंदोलनस्थळाला भेट दिलेली होती आणि त्यांनी देखील आंदोलकांशी चर्चा केली। फेलोशिपच्या विद्यार्थ्यांचं हे आंदोलन होतं। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून हे विद्यार्थी जे आहेत तिथं उपोषण करत होते, आंदोलन करत होते। सांगितलं की तुम्ही उपोषण करून स्वतःला त्रास करून घेऊ नका आणि तुमच्या ज्या न्याय मागण्या आहेत त्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे स्वतः आणि त्यांचा पक्ष पूर्ण सोबत आहे। आम्ही तुमच्या सोबत आहेत। फक्त तुम्ही सरकारला अशा उपोषणानं काही फरक पडणार नाही, कारण सरकार संवेदना शून्य आहे। त्यामुळे तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका, हाच त्यांनी आंदोलनकर्त्याला त्यांनी सल्ला दिला आणि पक्ष म्हणून आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहेत, हाही त्यांना विश्वास दिला।